वारकऱ्यांमध्येच पांडुरंग पाहणारे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांच्या आशा नक्कीच पल्लवित करतील, यात तीळ मात्र शंका नाही। आणि यापुढे माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते सत्कार संपन्न करण्याची विनंती। मानाचे वारकरी श्री बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने जे मानाचे वारकरी म्हणून नियोजित आहेत, त्यांचा सत्कार आपण आपल्या शुभ हस्ते करावा अशी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि अमृताताई फडणवीस आपणास। मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने आणि सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने, मुक्काम पोस्ट गौरगाव, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। हे दाम्पत्य शेती करणारे दाम्पत्य आहे। त्यांना एक मुलगा, 4 मुली आणि 8 नातवंड असं नांदत्या गोकुळातलं हे दाम्पत्य आहे आणि गेली 20 वर्ष हे माऊली वारी करतात। याचबरोबर एसटी महामंडळाच्या वतीने सुद्धा 1 वर्षासाठीचा मोफत पास त्यांना देण्यात येणार आहे। एसटी महामंडळाचे प्रतिनिधी यांना विनंती, आपण सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे हा एसटीचा मोफत पास आपण सुपूर्द करावा आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महोदय आपल्या शुभ हस्ते हा पास मानाचे वारकरी यांना देतील। मानाचे वारकरी यांना श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती प्रदान करण्यात येते। एसटीच्या वतीने मोफत पास, त्याचबरोबर श्री विठ्ठल प्रसाद म्हणून मानाचे वारकरी यांना देशी बीजाचे वाटप सुद्धा केले जाणार आहे, ते सुद्धा देण्याची विनंती माननीय मोरे महाराज आपणास देशी बीजाचे वाटप या माऊलींना करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि अमृताजी फडणवीस यांचा सत्कार करण्याची विनंती माननीय श्री सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सर्व सदस्य महोदय तसेच अमृताजी फडणवीस यांचा सत्कार करण्याची विनंती श्रीमती शकुंतला नडगिरे, ॲडव्होकेट माधवी निगडे, सौ प्रणिता भालके आणि मंदिर समितीचे सदस्य, या सर्वांना विनंती आपण आपल्या शुभ हस्ते मुख्यमंत्री महोदय माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि अमृताताई फडणवीस यांचा सत्कार संपन्न करावा। सत्कार संपन्न करण्याची विनंती माननीय श्री गहिनीनाथ लीलाताई ज्ञानेश्वर महाराज औसेकर सहअध्यक्ष, माननीय श्रीमती शकुंतला विमल विजयकुमार नडगिरे सदस्य, माननीय डॉक्टर दिनेश कुमार गिरजाबाई सदाशिव कदम सदस्य, माननीय श्री संभाजी पार्वती हिरालाल शिंदे सदस्य, माननीय श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर नीलावती नामदेव देशमुख जळगावकर सदस्य, माननीय ॲडव्होकेट माधवी सुमन श्रीरंग निगडे सदस्य, माननीय श्री हरिभक्त परायण प्रकाश पार्वतीबाई रुस्तुमराव जवळजाळ सदस्य, माननीय श्री हरिभक्त परायण शिवाजीराव नलिनी सदाशिवराव मोरे सदस्य आणि माननीय सौ प्रणिता भगीरथ भालके पदसिद्ध सदस्या, या सर्वांच्या शुभ हस्ते विठ्ठल रखुमाईची मूर्ती अर्पण माऊली आपणा, आपल्या कर्तृत्वाने घडो महाराष्ट्र हा देखणा, आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्र देखणा घडाव्या अशा सदिच्छा आणि शुभेच्छांसह कटेवर हात ठेवून कटिबद्ध असलेल्या विठुरायाची प्रतिमा, विठुरायाची मूर्ती माऊली देवेंद्रजी फडणवीस आणि अमृताजी फडणवीस आपणास समितीच्या वतीने अर्पण करण्यात येते आहे। धन्यवाद। यानंतर श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार सन 2026 चे वितरण करण्यात येणार आहे। यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार 2026 चे वितरण व्हावे अशी विनंती। तृतीय क्रमांकाचे मानकरी आहेत गोऱ्हेकर संस्था आळंदी देवाची। या दिंडीला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक
50,000 रुपयांचं हे पारितोषिक देण्याची विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आपणास. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सौभाग्यवती अमृताताई फडणवीस आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची निर्मल दिंडी गोरेकर संस्था आळंदी देवाची. सर्व सदस्य बंधू भगिनींना विनंती आहे आपणही या पुरस्काराच्या वेळी व्यासपीठावरती उपस्थित राहावं. तृतीय क्रमांकाचे मानकरी गोरेकर संस्था आळंदी देवाची 50,000 रुपयांचा हा धनादेश या दिंडीने पटकावलेला आहे. तृतीय क्रमांक निर्मल दिंडी. खरं तर वैज्ञानिक दृष्टीची जोपासना करत स्वच्छ सुंदर निर्मल अशी दिंडी ही संकल्पना सुंदर अशी. धन्यवाद. यानंतर द्वितीय क्रमांकाचे मानकरी आहेत वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना यांनी पुढील दिंडीचा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे. वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालनाचे सर्व प्रतिनिधी आपणास विनंती आहे 75,000 रुपयांचा हा धनादेश माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस अमृताताई फडणवीस मानाचे वारकरी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष आणि सर्व सदस्य यांच्या शुभ हस्ते आपणास प्रदान करण्यात येतो आहे. श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार सन 2026 अंतर्गत द्वितीय क्रमांकाचे मानकरी वारकरी धर्म संकीर्तन सेवा प्रतिष्ठान जालना 75,000 रुपयांचा हा धनादेश श्री विठुरायाच्या साक्षीने आपणास अर्पण करण्यात येतो आहे. निर्मल दिंडीतलं हे आपलं हे योगदान या धनादेशाने या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे मंदिरे समितीच्या वतीने. धन्यवाद. यानंतर प्रथम क्रमांकाचे मानकरी श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर. विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडिण्यपूर तब्बल 1,00,000 रुपयांचा हा धनादेश आणि प्रथम क्रमांकाचा हा पुरस्कार घेण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडिण्यपूरच्या प्रतिनिधींना विनंती. व्यासपीठावरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार आपण स्वीकारावा. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडिण्यपूर 1,00,000 रुपयांचा हा धनादेश आपण जी पर्यावरण पूरक निर्मल दिंडी संपन्न केलीत याच्या सन्मानार्थ हा पुरस्कार मंदिरे समितीच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते आपणास प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. याचबरोबर या तीनही निर्मल दिंडी पुरस्कारांच्या वितरणानंतर सर्व मान्यवरांना विनंती आपण पुनश्च एकदा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. सर्व सदस्य महोदय यांनाही विनंती आपणही आपल्या स्थानावरती स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आपणास विनंती मनोगतासाठी. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आज के आनंद की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज ज्यांच्या दर्शनाच्या ओढीने आपण सर्व लोक या ठिकाणी आलो आहोत आणि आपल्या भक्ताकरता 28 युगांपासनं जे एका विटेवर उभे आहेत असे भक्तवत्सल आपल्या सर्वांचे आराध्य दैवत महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंगांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आज
या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपल्या या मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आपले पालकमंत्री ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन या वारीचं केलं ते श्री जयकुमार गोरेजी, सौ वहिनी, आमचे सहकारी श्री गिरीश महाजनजी, आकाश मुणकरजी, समाधानदादा अवताडेजी, सुरेश खाडेजी, माझी पत्नी अमृता फडणवीस, मानाचे वारकरी सन्माननीय बाबासाहेब माने, सौ प्रभावती माने, श्री कार्तिकेयन, श्री कुशाल जैन, या ठिकाणी उपस्थित मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सन्माननीय आमदार, विभागीय आयुक्त, आयजी, एसपी, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि उपस्थित सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता आनंद सोहळा आहे. आषाढीच्या निमित्ताने पांडुरंगांची पूजा नुकतीच आपण केलेली आहे आणि त्याचसोबत 3 दिंड्या ज्या निर्मल अशा पद्धतीनं विचारही निर्मल आणि आचारही निर्मल अशा या 3ही दिंड्यांचं देखील आपण स्वागत केलंय. मानाचे वारकरी बाबासाहेब आणि सौभाग्यवती प्रभावतीताई यांचे स्वागत आपण केलंय आणि मला असं वाटतं की यावेळी वारीने एक नवीन उच्चांक गाठलेला आहे. मगाशी गहिनीनाथ महाराज 12 ते 15 किलोमीटर म्हणाले, पण काल मी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस 25 किलोमीटरपेक्षा जास्त यावेळी भक्तांची रांग ही त्या ठिकाणी तयार झाली. पण त्यांची व्यवस्था अशी केली आहे, 25 तास दर्शनाला लागले तरी कोणीही नाराज न होता, न थकता त्या ठिकाणी आनंदाने विठ्ठल नामाचा गजर करत हे दर्शन घेतायत. आणि जगाच्या पाठीवर हा अतिशय अनोखा अशा प्रकारचा सोहळा आहे की ज्या ठिकाणी कुठल्याही निमंत्रणाची आवश्यकता नाही. लाखो भक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरता पायी निघतात. सोय असो नसो, शतकानुशतक ते हा प्रवास करतात आणि त्यातल्या 90% लोकांना मुखदर्शन देखील मिळत नाही. कलशाचं दर्शन घेऊन देखील तेवढंच समाधान मानत जणू काही विठुरायाशीच भेट झाली आहे अशा पद्धतीचा भाव मनात घेऊन या ठिकाणून तृप्त होऊन सर्व लोक जातात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या अनोख्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळणं ही देखील एक पर्वणी आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आपला प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी माझ्या पत्नी समवेत या पूजेला उपस्थित आहे. ही पूजा माझ्या वतीनं नाही आहे, ही संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या पांडुरंगाच्या भक्तांच्या वतीनं केलेली आपण ही पूजा आहे. आणि मला अतिशय आनंद आहे, आमचे तुषारजी भोसले यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी पांडुरंगांकरता तयार करण्याच्या संदर्भात मदत केली, सूचना केली. आणि ज्यांनी हा पोशाख तयार केला त्यांची माझी भेट झाली, त्यांचं नाव विसरलो, शुभम तिवारी. मी त्यांचंही अतिशय मनापासून आभार मानतो की अतिशय सुंदर अशा प्रकारचा पोशाख या ठिकाणी तयार झालाय. खरं म्हणजे येणारा वारकरी हा शेतकरी आहे, तो शेतमजूर आहे, तो बारा बलुतेदार आहे, तो उद्योजक आहे,
तो सर्व प्रकारच्या क्षेत्रातनं येणारा वारकरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि विठुरायाची सेवा ही जरी आपल्याला करता आली नाही तरी वारकऱ्यांची, शेतकऱ्यांची सेवा केली तर विठुरायापर्यंत ती सेवा पोचतेच. आणि म्हणूनच यावर्षी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडलं पाहिजे याकरता आपल्या सरकारने 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय केला. शेतकऱ्यांची जी 48,000 कोटी रुपयाची जुनी बिलं होती ती सगळी बिलं माफ करण्याचा निर्णय हा देखील आपल्या सरकारने घेतला. आणि पांडुरंगाकडे येताना तो समाधानाने आला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतो. मला आनंद आहे की मागच्या काळामध्ये मंदिराचं काम आपण सुरू केलं होतं. आता बहुतांश काम हे पूर्ण होत आलेलं आहे. आता परिसराचं काम सुरू करायचं आहे. सर्व भाविकांना आणि व्यावसायिकांना आणि नागरिकांना माझी विनंती आहे, आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता लाखो लोक येतात. एवढ्याशा जागेमध्ये पांडुरंगाच्या कृपेनेच ते दर्शन घेतात. कोण कसा येतो आणि कसा जातो हे पांडुरंगच पाहतात. पण आता ही वाढती सगळी भक्तांची मांदियाळी पाहिल्यानंतर या ठिकाणी आता मोठी जागा तयार करणं गरजेचं आहे. आणि यावर्षी ते काम आपल्याला सुरू करायचं आहे. मी पुन्हा एकदा पांडुरंगाच्या साक्षीनं सांगतो, कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांचं योग्य पुनर्वसन करू. सर्वांना उत्तमात उत्तम सोयी देऊ. जे व्यावसायिक आहेत त्यांचा व्यवसाय दुपटीने वाढेल. जे नागरिक आहेत त्यांना घरं मिळतील. किरायेदार आहेत त्यांची व्यवस्था होईल, त्यांनाही काही ना काही त्या ठिकाणी मिळेल. अशा पद्धतीनं याची रचना करण्यात आली आहे. आणि मला विश्वास आहे की पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये या कॉरिडॉरचं काम या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर कितीही भाविक आले तरी अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी असेल. चंद्रभागेचं पाणी हे स्वच्छ असेल. याही वेळी पालकमंत्र्यांनी वाळवंटामध्ये अतिशय सुंदर व्यवस्था केल्यामुळे तिथला कचरा गेला, तिथली विष्ठा गेली, तिथल्या सगळ्या घाणीचं साम्राज्य हे पूर्णपणे गेलं. आणि अतिशय सुंदर जो आपण अभंगांमध्ये ऐकलेला वाळवंट आहे तो वाळवंट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मला विश्वास आहे की आम्ही सगळे लोक ही जी सेवा करतो ही सेवा विठ्ठल स्वीकारतील आणि त्यांचा आशीर्वाद हा आपल्या सर्वांना सदैव मिळेल अशीच आज या निमित्ताने त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांचं अतिशय मनापासनं या ठिकाणी स्वागत करतो. सर्व विठ्ठल भक्तांना आषाढीच्या या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि औसेकर महाराजांनी ज्या ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत निश्चितपणे त्याच्यावर आपण कारवाई करू हा विश्वास देत मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माऊली देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य. आपल्या मनातील सर्व संकल्प पूर्ण व्हावेत अशा सदिच्छा आणि शुभेच्छा नक्कीच पांडुरंग आपणा सर्वांना आशीर्वाद स्वरूपात देईल. आपल्या मनोगताला धन्यवाद देऊन मंदिरे समितीच्या वतीने हा कार्यक्रम संपन्न झाला असं सर्व मान्यवर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करत हा कार्यक्रम संपन्न झाला.